नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर मग आता सध्याला उन्हाळा खूप पडलेला आहे, तेच ते ज्यूस पिऊनही कंटाळा आला आहे. तर एनर्जी देणारं असं आज ड्रिंक मी एक तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्याने शरीराला थंडावाही मिळेल आणि तोंडावरती एक छानशी चव येईल. चला तर मग करायची का सुरुवात. या सरबताला म्हणतात पान सरबत, जे आपण हॉटेलमध्ये किटी पार्टीमध्ये नेहमीच घेतो. करूयात सुरुवात. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. 4 ते 5 विड्याची पानं, 4 ते 5 विलायची घेतलेली आहे. बडीशोप 1 मोठा चमचा भिजवून घेतलेली आहे, 4 ते 5 तास भिजत ठेवलेली होती. गुलाबाच्या पाकळ्या आहेत, ताजा गुलाब आहे तो, त्याला मी धुवून चिरून घेतलेला आहे. आणि गुलकंद 2 मोठे चमचे घेतलेले आहेत. आता करूयात आपण याची छानशी रेसिपी. खूप सोपी आहे, 5 ते 10 मिनिटात होते. चला तर मग करूयात सुरुवात. पानं विड्याची प्रथम छान धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायची आहेत आणि मग अशा पद्धतीने बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घालायची आहेत. त्याचबरोबर आपण घालणार आहोत बडीशोप, जी भिजवलेली होती ती घालायची आहे. आणि त्याच्यामध्येच आपण आता गुलकंद घालून घेणार आहोत. आणि विलायची सालासकट न घालतात, त्यातले दाणे काढून ते मी इथं घातलेले आहेत, साल वापरलेलं नाही आहे. आता हे सगळं साहित्य एकदा मिक्सरवरती छान बारीक करून घेऊयात. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण हे छान बारीक करून घ्यायचं. याची एक फाईन पेस्ट करायची, पण सध्याला आपण याला वाटून घेतलं एवढंसं. आता याच्यामध्ये आपण गार केलेलं दूध घालून घेतले. दूध लक्षात ठेवा, कच्चं दूध वापरायचं नाही आहे. गरम करून गार केलेलं दूध मी घातलं आहे. 1.5 कप दूध घातलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर अर्धं दूध अर्धं पाणी तुम्ही घालू शकता. आणि त्याचबरोबर रंग छान यावा म्हणून हिरवा रंग, आणि चवीला मला गुलकंद थोडासा कमी गोड वाटला म्हणून 1 चमचा साखर घातलेली आहे. हे पहा, हा हिरवा रंग मी याच्यामध्ये 3 ते 4 ड्रॉप घालून घेतले. तुम्ही घातलंच पाहिजे असं गरजेचं नाही आहे, पण छान दिसतं म्हणून घातलं आहे. आता हे पहा, याला छान असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं, बर्फाचे तुकडे घालायचे आणि ग्लासमध्ये सर्व करायचं आहे. दिसायलाही छान. आता ह्या वरतून गुलाबाच्या पाकळ्या पण घालून घ्यायच्या. बघा, दिसायला किती सुंदर दिसतं ना. आता अशाच पद्धतीने हे ग्लासमध्ये आपण ओतून घेऊयात आणि सर्व करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच कराल.